फर्स्ट फंक्शन दिलेलं आहे आणि एक सेकंड फंक्शन. पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह करायचं आहे आणि विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. सर्वात आधी याला नाव द्यावं लागेल आपल्याला. काय नाव द्यावं लागेल? u आणि v. म्हणजे इथे काय लिहिणार मग आपण? लेट u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन x and v is equal to tan inverse of twice x under root 1 minus x square upon मध्ये 1 minus twice x square. काय वाटते तुम्हाला? सबस्टिट्यूशन टेबल. राईट. हा 1 प्लस एक्स स्क्वेअर पाहायचा सबस्टिट्यूशन टेबल मध्ये आणि तिकडे 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट मध्ये. ठीक आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर. पहा बरं याच्यामध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट आहे हा पार्ट दिसला तुम्हाला? 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. म्हणजे कोणती व्हॅल्यू पुट करायची पहा? x इज इक्वल टू टॅन थिटा. ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला पहिल्या इक्वेशन साठी. x इज इक्वल टू टॅन थिटा. आणि दुसरी व्हॅल्यू कोणती होती? 1 प्लस एक्स स्क्वेअर अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. याच्यामध्ये काही गडबड आहे काय टेबल मध्ये? इथे 1 प्लस. अच्छा अच्छा अच्छा. हो का? हे पुस्तकामधून मी घेतलेलं आहे. अच्छा, याच्यामध्ये 1 प्लस आहे. ओके. आणि हा 1 मायनस. आपल्या पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे? 1 प्लस आहे का? हा 1 प्लस आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे? 1 प्लस. ठीक आहे. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 मायनस. ओके. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे 1 प्लस साठी आपल्याला पहिली व्हॅल्यू कोणती पुट करावं लागेल? x इज इक्वल टू टॅन थिटा. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 मायनस म्हणजे x इज इक्वल टू साइन थिटा. ओके. पहिल्या इक्वेशन साठी टॅन थिटा, दुसऱ्या इक्वेशन साठी साइन थिटा. ओके. हे बघा, तर यापैकी आपण काय करणार आहोत? फर्स्ट इक्वेशन घेऊया आपण. टेकिंग u इज इक्वल टू पहिल्या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन मध्ये x. आणि इथे पुट करायचं आपल्याला x इज इक्वल टू टॅन थिटा. काय आन्सर मिळेल पहा बरं. u इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि होल डिवायडेड बाय एक्स. एक्स म्हणजेच टॅन थिटा. हा काहीतरी फॉर्म्युला आहे का? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बिलकुल फॉर्म्युला आहे बरं तो. कशाचा फॉर्म्युला आहे? सेक स्क्वेअर थिटा. ओके. अंडर रूट सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि होल डिवायडेड बाय टॅन थिटा. ओके. नेक्स्ट स्टेप मध्ये टॅन इनवर्स ऑफ सेक स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट. आन्सर मिळेल सेक थिटा मायनस 1 आणि होल डिवायडेड बाय टॅन थिटा. आता काय करू शकतो आपण? लावा दिमाग. टॅन इनवर्स ऑफ या ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स आहे ना, म्हणजे आतमध्ये काय यायला पाहिजे? मग टॅन यायला पाहिजे. ओके. इतकं क्लिअर. आतमध्ये काय यायला पाहिजे? टॅन. तेव्हा टॅन इनवर्स आणि टॅन काय होणार आहे? कॅन्सल. ओके. सेक थिटाचा फॉर्म्युला कोणता आहे? 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला कोणता आहे? 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा मायनस 1. ओके. डिवायडेड बाय टॅन थिटाचा फॉर्म्युला साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे.
नेक्स्ट स्टेप मध्ये टॅन इनवर्स ऑफ वरती 1 च्या अपॉन मध्ये काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर 1 into 1 1 minus cos theta into 1 means cos theta. ओके 1 minus cos theta होऊन जाईल समजा अपॉन मध्ये cos theta कॅन्सल होऊन जाईल 1 minus cos theta अपॉन sin theta. हा ओके ठीक आहे ओके बरोबर आहे 1 into 1 1 minus 1 into cos theta आणि डिवायडेड बाय cos theta into 1 means cos theta आणि होल डिवायडेड बाय sin theta अपॉन काय होणार आहे cos theta. ओके काय कॅन्सल होते याच्यामध्ये अपॉन मधला cos theta अपॉन मधला cos theta कॅन्सल. ठीक आहे हा cos theta आणि हा cos theta कॅन्सल. काय शिल्लक राहील मग tan इनवर्स ऑफ 1 minus cos theta आणि डिवायडेड बाय sin theta. काल आपण असा प्रश्न सॉल्व्ह केलाय आठवते तुम्हाला 1 minus cos theta कोणता फॉर्म्युला आहे मग 1 minus cos theta काल मी तुम्हाला समजून सांगितलंय कालच्या पहिल्याच प्रश्नामध्ये 1 प्लस साठी फॉर्म्युला नाहीये 1 प्लस sin theta साठी फॉर्म्युला नाहीये 1 minus sin theta साठी फॉर्म्युला नाहीये पण 1 minus cos theta किंवा 1 plus cos theta साठी फॉर्म्युला आणि मायनस असेल तर इथं कोणता फॉर्म्युला घ्यायचा असतो twice sin square theta by 2 असा फॉर्म्युला घ्यावा लागेल लक्षात ठेवा. हो आणि डिवायडेड बाय sin theta चा फॉर्म्युला घ्यायचा आहे sin 2 theta चा फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला आहे तो twice into sin theta by 2 आणि into cos theta by 2 हा फॉर्म्युला कालच्या प्रश्नामध्ये आपण यूज केलेला आहे पाहते 1/2 ने मी मल्टिप्लाय केलं होतं समजा. ठीक आहे हे इथे बाजूला लिहितो मी हे दोन्ही फॉर्म्युले कोणकोणते फॉर्म्युले यूज केले पहा 1 minus cos theta 1 minus cos theta 1 minus cos theta चा फॉर्म्युला आहे twice sin square theta by 2 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे आणि sin 2 theta चा फॉर्म्युला कोणता आहे sin 2 theta चा twice into sin theta into cos theta. मग sin 2 theta वरून मी काय काढलाय sin theta काढलाय तर sin theta काढण्यासाठी काय करावं लागेल twice into sin 2 theta च्या हाफ theta तर मग theta च्या हाफ म्हणजेच theta by 2 आणि पुन्हा cos theta by 2 हा फॉर्म्युला हा इकडे खाली घेतलाय मी समजा बस. ठीक आहे नेक्स्ट स्टेप मध्ये काय लिहू शकतो याला आपण आता tan इनवर्स ऑफ 2 into sin स्क्वेअर चा अर्थ काय होणार आहे sin theta by 2 into sin theta by 2 ओके आणि डिवायडेड बाय twice into sin theta by 2 आणि into cos theta by 2 काय कट होईल सांगा मला सर्वात आधी 2 आणि 2 कॅन्सल आणखी sin theta by 2 sin theta by 2 कॅन्सल. ठीक आहे काय शिल्लक राहील मग आता sin theta by 2 अपॉन cos theta by 2 म्हणजे असा अर्थ की tan इनवर्स ऑफ हा sin theta by 2 हे शिल्लक राहील आणि अपॉन मध्ये cos theta by 2 म्हणजे त्याचा फायनल आन्सर काय मिळेल मग आता आपल्याला tan इनवर्स ऑफ tan theta by 2 आणि tan इनवर्स ऑफ tan कॅन्सल म्हणजे आन्सर काय मिळेल थीटा बाय 2 थीटाची व्हॅल्यू पुट करू शकतो आपण इथे. ओके थीटा बाय 2 ला कसं लिहू शकतो आपण 1/2 इंटू थीटा थीटा बाय 2 म्हणजे काय कॉन्स्टंट नंबर 1/2 इंटू थीटा आणि इज इक्वल टू 1/2 इंटू थीटाची व्हॅल्यू पुट करायची आहे हे सुरुवातीला पहा एक्स ची व्हॅल्यू tan थीटा देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय आन्सर मिळेल tan इनवर्स ऑफ एक्स. तर ही थीटाची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे tan इनवर्स ऑफ एक्स tan इनवर्स ऑफ एक्स आणि ही व्हॅल्यू कशाची झाली आहे सध्या u ची व्हॅल्यू अजूनपर्यंत आपण डेरिव्हेटिव्ह नाही घेतला फक्त u ची व्हॅल्यू आपण काढली आहे समजा आणि आता घ्यायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू
एक्स. काय आन्सर मिळेल पहा मग, du बाय dx 1/2 बाहेर आणि d बाय dx ऑफ tan इनवर्स ऑफ x. म्हणजे मग 1/2 इंटू tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. tan इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर. आणि याला व्यवस्थित लिहू शकतो आपण 1 × 1 1 अपॉन मध्ये टॉइस ऑफ 1 प्लस x स्क्वेअर. आणि याला देऊ आपण इक्वेशन फर्स्ट du बाय dx याप्रमाणे. ठीक आहे. पहिल्या इक्वेशनला u नाव दिलं आपण, दुसऱ्या इक्वेशनला v. पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन टेबल मध्ये आपण हा पार्ट पाहिलाय समजा, तर x ची व्हॅल्यू पुट करावं लागेल tan थीटा. ओके, x ची व्हॅल्यू tan थीटा पुट केल्यावर 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हा कशाचा फॉर्म्युला आहे, sec स्क्वेअर थीटा. ठीक आहे, रूटच्या आतमध्ये -1 अपॉन मध्ये tan थीटा, sec स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट ओनली sec थीटा -1 अपॉन tan थीटा. त्याच्यानंतर sec थीटा म्हणजे 1 अपॉन cos थीटा, -1 1 म्हणजे 1/1 अपॉन मध्ये tan थीटाचा फॉर्म्युला sin अपॉन cos. ठीक आहे, वरती जे दोन फ्रॅक्शन मिळाले त्यांचा आपण क्रॉस करू शकतो. 1 × 1 1 मायनस cos थीटा × 1 मीन्स cos थीटा आणि अपॉन मध्ये sin थीटा अपॉन cos थीटा. आणि हा cos थीटा कॅन्सल, म्हणजे 1 मायनस cos थीटा वरती आणि अपॉन मध्ये राहणार आहे sin थीटा. मग 1 मायनस cos थीटाचा हा फॉर्म्युला आहे, हा इतका फॉर्म्युला 1 मायनस cos थीटा टॉइस sin स्क्वेअर थीटा बाय 2 हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. ठीक आहे, आणि अपॉन मध्ये sin थीटासाठी sin 2 थीटा वरून हा फॉर्म्युला बनवायचा असतो. नेहमी आपण यूज करतो हा फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले समजा. आणि मग नंतर sin स्क्वेअरला 2 टाइम्स लिहिणार आपण, 2 कॅन्सल, एक sin थीटा sin कॅन्सल, sin अपॉन cos म्हणजे tan इनवर्स ऑफ tan कॅन्सल, थीटा बाय 2 म्हणजे 1/2 इंटू थीटा आणि थीटाची व्हॅल्यू पुट करणार tan इनवर्स ऑफ x, डायरेक्ट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, बाकी काही नाही. ठीक आहे. आता सेकंड इक्वेशन कोणतं आहे पहा, v इज इक्वल टू tan इनवर्स टेकिंग v इज इक्वल टू tan इनवर्स काय दिलंय, टॉइस x 1 मायनस x स्क्वेअर, टॉइस x अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर आणि अपॉन मध्ये काय आहे 1 मायनस 2x स्क्वेअर, 1 मायनस 2x स्क्वेअर. इथे कोणती व्हॅल्यू पुट करायची होती आपल्याला, आपण पाहिला होता टेबल, आठवते बघा. 1 मायनस x स्क्वेअर फर्स्ट व्हॅल्यू x इज इक्वल टू साइन थीटा. ठीक आहे, x ची व्हॅल्यू साइन थीटा पहिल्या पॉइंट मध्ये, रूट 1 मायनस x स्क्वेअर, x इज इक्वल टू साइन थीटा. ओके, त्या व्हॅल्यू पुट केल्याशिवाय आपल्याला आन्सर नाही मिळत. पुटिंग x इज इक्वल टू साइन थीटा काय आन्सर मिळते पहा. v इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 2x 2 इंटू साइन थीटा. ओके, x च्या ठिकाणी साइन थीटा अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. x ची व्हॅल्यू साइन थीटा पुट करायची आपल्याला, अपॉन मध्ये 1 मायनस 2x स्क्वेअर 2 इंटू x चा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थीटा. सांगा मला काय होऊ शकते तर तुमच्या मताने, काय म्हटलं, 2 इंटू साइन थीटा. हा आता सांगा, रूटच्या आतमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थीटा. करेक्ट, कॉस स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, अपॉन मध्ये 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला, हा कंप्लीट फॉर्म्युला आहे. नाही, फॉर्म्युला नाही लक्षात. कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला, कॉस 2 थीटा 4 फॉर्म्युला आहे, त्यापैकी एक फॉर्म्युला आहे तो कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा मेन फॉर्म्युला आहे
कॉस स्क्वेअर थीटा प्लस मायनस साइन स्क्वेअर थीटा हा मेन फॉर्म्युला, कॉस 2 थीटाचा. हे चारही फॉर्म्युले लक्षात ठेवा, पुष्कळ कामाचे आहे. याच्यावरूनच ते बाकीचे जे रेड कलरचे फॉर्म्युले सांगितले ते इथून बनतात. समजा याच फॉर्म्युल्यापासून कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, इथे तुम्ही कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू पुट केली तर नवीन फॉर्म्युला बनतो, साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू पुट केली तर नवीन फॉर्म्युला बनतो. मग आपल्याला काय पाहिजे, त्या प्रश्नामध्ये साइन स्क्वेअर आला पाहिजे. साइन स्क्वेअर आला पाहिजे म्हणजे याचा अर्थ की आपल्याला कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करावं लागेल. मग पहा याच्यामध्ये कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा. काय पुट करू शकतो आपण, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, पुन्हा हा मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. पहा तोच फॉर्म्युला आहे तिथे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आहे. ठीक आहे. आणि हा मेन फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, कॉस 2 थीटाचा. हे बघा दिसला, दिसला का फॉर्म्युला, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला. बा हे बघा हा मेन फॉर्म्युला दिसला इतका, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू पुट केली तर हा फॉर्म्युला मिळतो, कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू पुट केली तर हा फॉर्म्युला मिळतो. आणि पुन्हा हा एक त्याचा एक रिझल्ट समजा. असे 4 फॉर्म्युला, 1 2 3 4, आणि या फॉर्म्युल्यावरूनच हे 2 फॉर्म्युले इथे बनतात. लक्षात ठेवा, या 4 फॉर्म्युल्यामधूनच कुठून तरी हे 2 फॉर्म्युले बनतात. हे या फॉर्म्युल्यावरून 2 कॉस स्क्वेअर एक्स यावरून आणि यावरून हे 2 फॉर्म्युले बनतात. म्हणजे हा इतका पार्ट पुष्कळ महत्वाचा, हा इतका पार्ट इतका जितका मी ग्रीन केलेला आहे. समजा एकदा थोडा वेळ देऊन पहा, त्याला क्लिअर करून टाका. 17 वेळा कशाला कन्फ्युजन मध्ये राहायचं, एक वेळा कंप्लीट करून टाकायचं. महत्वाचे फॉर्म्युला आहे समजा. ठीक आहे. ओके, आता यामध्ये आपण कोणती व्हॅल्यू पुट करू शकतो मग सांगा मला. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच कॉस 2 थीटा, कॉस 2 थीटा. ओके, आता वरती सांगा मला काय आन्सर मिळेल. टॅन इनवर्स ऑफ 2 इंटू साइन थीटा. ओके, कॉस स्क्वेअर थीटाचं स्क्वेअर रूट कॉस थीटा. आलं का काही दिमागामध्ये, काय दिमागात आलं. हा 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा हा फॉर्म्युला आहे ना, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे तो. म्हणजे याचा अर्थ की टॅन इनवर्स ऑफ हा वरचा जो फॉर्म्युला आहे हा आहे साइन 2 थीटाचा फॉर्म्युला, आणि अपॉन मध्ये काय आहे कॉस 2. झाला काहीतरी क्लिअर. आता साइन अपॉन कॉसचा काय फॉर्म्युला बनेल आता, टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थीटा. आणि क्लिअर झाला. आता एकदम सिंपल झाला की टॅन इनवर्स ऑफ टॅन कट होऊन जाईल, आन्सर मिळेल 2 थीटा. ही व्हॅल्यू झाली आहे v. ठीक आहे. आणि इथे आता v इज इक्वल टू 2 इंटू थीटाची व्हॅल्यू पुट करायची. हा एक्स ची व्हॅल्यू साइन थीटा घेतली होती आपण, तर थीटाची व्हॅल्यू काय मिळेल मग, साइन इनवर्स ऑफ एक्स. ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. ठीक आहे. साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स, आणि इथे टेकिंग डेरिव्हेटिव्ह. विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आन्सर मिळेल मग, dv बाय dx. 2 बाहेर आणि d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. फॉर्म्युला लक्षात आहे साइन इनवर्सचा, सांगा मला. 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस 1 मायनस काय येईल, 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि याला व्यवस्थित लिहू शकतो आपण 2 1 जा 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इक्वेशन सेकंड. ही व्हॅल्यू झाली आहे dv बाय dx. ओके. आणि याच्यानंतर काय फॉर्म्युला बनतो मग माहिती आहे, पहिल्या इक्वेशनला सेकंड इक्वेशनने डिवाइड करायचं असते आपल्याला, है ना. म्हणजे du बाय dv हे आन्सर काढायचं आहे. म्हणजेच du बाय dx डिवायडेड बाय dv अपॉन dx. मग काय आन्सर आपल्याकडे पहा बरं,
फर्स्ट इक्वेशनची व्हॅल्यू 1 अपॉन टॉइस 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 अपॉन टॉइस 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि होल डिवायडेड बाय सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय करू शकतो सांगा मला आता. हा, रेसिप्रोकल घ्यावं लागेल. 1 अपॉन टॉइस 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, वरचा हा फ्रॅक्शन, ही लाईन डिव्हिजनची असते. ओके, हे जे मधातली लाईन असते डिव्हिजन, त्याला आपण मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करून टाकू. आणि अपॉन मधला हा जो पार्ट आहे फ्रॅक्शन, याचा रेसिप्रोकल म्हणजे अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा जो 2 आहे तो अपॉन मध्ये. आता फायनल आन्सर काय मिळेल पहा. 1 इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि अपॉन मध्ये 2 इंटू 2 4 आणि इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू झाली आहे डी बाय डी. बस याप्रमाणे आन्सर पाहून घ्या, आन्सर चेक करून घ्या.